तर सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात तर नाही बोलतो, जर आता 12:30 वाजलेत. तर पुन्हा एकदा स्वर्ग सुखाचा प्रवास सुरू होतो आहे. आज दिनांक आहे 27 मार्च 2025. हो, आज साई पालखी दिवसाचा पहिला दिवस आहे. आता आम्ही निघालो आहे, म्हणजे मी चाललो आता मंडळात. सगळी पोरं थांबली आहेत, माझीच वाट बघत आहेत. तिकडे जाऊन तुम्हाला बाकीच्यांना भेटवतो. साईराम लोकांची मजा आहे. सो आत्ताच दादर स्टेशनवरून बाहेर आलो आहे आणि ही जोडी तुम्हाला पुन्हा दिसते आहे. तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल किरण दादाला, परत पुन्हा या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघताय. हळूहळू करून मी सगळ्यांना तुम्हाला भेटून देईन. तर पहिली वेळ किरण दादाची करतो. जस्ट दादरला पोचलो आहे. पालखी जरी कुठपर्यंत पोचली? पालखी आपलं चुनापट्टीच्या जवळ पोचले असते. पालखी चुनापट्टीला पोचली. आम्ही ते पाया पडू खाली आणि नंतर मग आमचं पदयात्रा सुरू करू. बॅग ठेवला आणि गेला नाही. सो पदयात्रेची सुरुवात आम्ही केली आहे. आता आम्ही दादरवरून निघालो आहे. दादरवरून चुनापट्टीला जाणार. चुनापट्टीवरून विक्रोळी कन्नमोर नगरवरून मुलुंड आणि मग मुलुंडवरून आजच्या दिवसाचा शेवटचा तो म्हणजे ठाण्यात परत वाढलेला. सो असा आज आमचा प्रवास असणार आहे. साधारण एक 40 किलोमीटरचा आज प्रवास असेल आमचा. आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत ठाण्याला पोहोचू. तर असा आजचा प्रवास आहे आणि आज पालखीला सुरुवात झाली. थोडी उत्साह आहे आजचा दिवस की वर्षभरानंतर परत आम्हाला चालायला भेटतं आहे पुन्हा एकदा. तर आम्हाला आज थोडा उशीर झाला निघायला. पालखी आता चुनापट्टीला पोहोचतो. तर आम्ही चालतो आहे. पोहोचेपर्यंत आम्हाला चुनापट्टीला आम्ही पोहोचेपर्यंत पालखी तिथे जातो, कारण तिथे 6 वेळ पडतात बरेच लोक. त्यानंतर मग तिथून निघायला टाईम लागतो. आज दिवस उगवला आत्ताच चुनापट्टीमध्ये आलो आहे, जिथे मंदिरात पालखी थांबते. तिथे पाया पडलो आणि परत आता चालायला सुरुवात केली आहे. आता इथून विक्रोळीला जायला अजून 1-1.5-2 तास तरी जाईल आम्हाला. आता मगाशी आम्ही चुनापट्टीला थांबलेलो, तिथून परत चालायला सुरुवात केली आहे. आता डायरेक्ट संध्याकाळी विक्रोळीला कन्नमोरमध्ये आरतीसाठी थांबलो.
एक गोप्रो आला माझा पण घ्या हे पोप्रो हा ना हा तो आहे अंशनो सो आम्ही आता कन्नमोरनगरला आलो आहे. मगाशी झालो आम्ही आतमध्ये. त्यानंतर आम्ही इथे एका ताईकडे खायला वगैरे थांबतो तर तिकडे थांबलेलो. आता इथून जे बाकीचे पंटर आहेत आमचे ते सगळे चालले आहेत. सकाळी रोहनला ते फोन करतो. चला हे बाय बाय. बाय बाय फोन कर चला बाय बाय करा बाय बाय करे बाय बाय करा. तुम्ही येणार आहे ना तुम्हाला कशाला बाय बाय. बाय बाय करा. तर बरोबर 9:30 झाले आहेत. आम्ही विक्रोळीवरून 8:30ला निघालेलो आणि अजून एक आम्हाला तासभर लागेल. आता इथे भांडूपला आम्ही सर्व्हिस लेनवरच चालतो आहे. भांडूप आलं आहे. अजून एक पाऊण तास तरी जायला मला मुलुंडला प्रॉपर पोहोचेपर्यंत. तर आता जशी जशी रात्र होते ना तशी तशी गर्दी वाढायला लागली आहे. गर्दी वाढायचं कारण म्हणजे प्रत्येकाला काही सुट्टी भेटत नाही 9 दिवस. तर लोक त्यांच्या परीने पालखीला कशी भेट द्यायची, बाबांना कशी भेट द्यायची. तर पहिल्या दिवशी ठाण्यापर्यंत येतात बरेच लोक. आता ज्यांना आज पण सुट्टी नाही भेटली तर ते लोक कामावरून थकून बघून येतात. पण बाबांना भेट द्यायची आहे, पालखीला भेट द्यायची आहे. त्यासाठी जसं कामावरून सुटतील तसं लगेच पालखीला इथून जॉईन होतात. विक्रोळीवरून भांडूपवरून जसं त्यांना जमेल प्रत्येकाच्या हिशोबाने. तर म्हणून जशी रात्र होत चालली तशी अजून गर्दी वाढत चालली आहे. तर बरोबर 9:45 झाले आहेत. आम्ही मगापासून चालत होतो. बरोबर 10:20ला आम्ही मुलुंडमध्ये आलो आहे. पालखी इथे पुढे गेली आहे. आम्ही इथे बसलो आराम करतो आहे. तिकडेच पाय वगैरे पडून झालं. पालखी इथे अर्धा पाऊण तास थांबते. अर्धा पाऊण तास झाले की आम्ही पण पालखीच्या मागोमाग निघू ठाण्यासाठी. इथून ठाणेचा प्रवास 2 किलोमीटरचा आहे. तो लगेच होईल. त्यानंतर मग आजचा दिवस ठाण्याला आम्ही समाप्त करू. तर आजच्या दिवसाचा शेवटचा पल्ला चालायला आम्ही परत चालू केलं आहे. आता बरीच गर्दी कमी झाली आहे. लोक इथूनच घरी जायला बघतात कारण ऑलरेडी 11 वाजले आहेत. आणि पुढचा स्टॉप पण जरा लवकर जवळच आहे. जास्त वेळ नाही जात. तर म्हणजे पदयात्री आहेत ना ते पण थोडं लवकर जाऊन आराम करायला बघतात. आम्ही थोडं इकडे आराम केला. जरा मेडिकलमध्ये वस्तू घेतल्या ज्या राहिलेल्या ब्रश वगैरे आणि आता निघालो परत. तर पहिल्या दिवसाच्या शेवटच्या स्पॉटला पोचलो आहे ठाणे परबवाडीला. पालखी इथे आतमध्ये जाईल पुढे पण आम्ही या साईडला चाललो थोडं कारण आमची जी गाडी आहे ती इथे पुढे लागली आहे. सो आम्ही तिकडे जाऊ चेंज वगैरे करू आणि मग आमचं जेवण तिकडेच आहे. मग तिकडे जेवण करून जाऊ. तर फायनली पहिल्या दिवसाचा प्रवास आज समाप्त झाला आहे. रात्रीचे 12 वाजलेत बरोबर. आम्ही आलो, चेंज वगैरे केलं, जेवलो आणि सगळ्यांची आता झोपायची तयारी चालू आहे. सगळे आलो आहे आम्ही. सगळे जेवून झाले आहेत. आम्ही जरा लेट झालो. येईपर्यंत आम्हाला थोडंसं लेट झालं बट आता सगळे झोपायची तयारी करत आहेत. उद्या लवकरच उठायची ट्राय करायला म्हणजे 6पर्यंत वगैरे. आणि जेवढं लवकर निघता येईल तेवढं बरं आहे कारण तो सकाळचा जो पल्ला भिवंडीचा तो गाठायला जरासा वेळ जातो आणि थोडं कंटाळा येतो. चला साईराम गुड नाईट. साईराम गुड नाईट. साईराम गुड नाईट. साईराम गुड नाईट. साईराम साईराम.